आज आहे दीप अमावस्या, शिवाय आपली पण अमावस्या आहे. त्यामुळे हे असं शाही कोलंबी करायला घेतली. बिर्याणीचं भात बनवायला पाणी उकळत ठेवलं, म्हणजे बिर्याणी बनवली. आणि मग नंतर आपली सगळी बिर्याणी कोलंबी झाली. शाही कोलंबी पण छान झाली आहे. मी त्याची व्हिडिओ टाकली आहे, करून बघा, खूप छान होते. आणि असा आपला सगळा आजचा अमावस्येचा बेत झाला. आता हे झालं सकाळी, दुपारी जेवणा खावणाचं झालं आपलं. आणि मग नंतर संध्याकाळी आपल्याला दिवे लावायचे आहेत, कारण दीप अमावस्या आहे. दिव्यांचं म्हणजे दिव्यांची पूजा करायची आहे आपल्याला. आता हे सगळे दिवे काढले, घरात होते ते. आणि सगळेच काढा असे नाही म्हणत मी, अगदीच नवीन आहेत ते तसेच ठेवा. पण जे आपण वापरतो नेहमीच्या ह्याच्यामध्ये ना, ते दिवे घासून पुसून त्यांचं म्हणजे ते आपण नेहमी त्यांचा उपयोग करतो. कोणाचाही उपयोग झाला ना आपल्याला, की त्याचे धन्यवाद करायचेच असतात. तसं केलं आपण. हा आमचा नातू. आता वाती करायला घेतल्या दिव्यांमध्ये. आपल्या समईमध्ये आपल्याला 2-2 वाती लागतात. म्हणजे 4 समया आहेत, छोट्या 2, मोठ्या 2. अशी आपली दीपाची तयारी चालू. हाय, नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्यात. आज आहे दीप अमावस्या. दिवे लावायचे. आपण जो दिवा देवाशी लावतो, जो म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला, कुठेही कोणाची आरती असू दे, रक्षाबंधन असू दे, म्हणजे नवरीची एंट्री असू दे, कुठल्याही कारणासाठी दिवा लागतो आपल्याला. आणि त्या दिव्याचे आज आपण दिवा लावून, दीप अमावस्या आहे आणि दिवा लावून त्याचं आपण एक पूजा करायची. जसं आपण धन्यवाद, थँक्यू म्हणतो ना कोणाला, तशा पद्धतीने त्याचं करायचं आहे. तेव्हा आपल्या घरातले सगळे दिवे घासून पुसून छान वाती करून दिवा लावा. सगळे नाही तरी 5 लावा आणि त्यांची पूजा करा. दीप अमावस्या पण कशा पद्धतीने येते बघा. श्रावणाची सुरुवात आहे आणि अगदी दिवा म्हणजे सगळे दिवे लावून त्या श्रावणाची जणू काय आपण आरती करतोय आणि श्रावणाचं स्वागत करतो. आणि तसंच आहे, सगळं झालेलं आहे. म्हणजे भाद्रपद वगैरे जे काही अधिक महिना सगळं झालेलं आहे. आणि आता फक्त देवाचा महिना येणार आहे. एक उपवास वगैरे असं व्रत वैकल्य असं सगळ्याचा महिना येणार आहे. आणि त्याचं आपण छान दिवे लावून स्वागत करणार आहोत. हा महिना आहे आणि म्हणून दिवे लावा, दिव्यांची पूजा करा, त्यांचे धन्यवाद माना. आणि शिवाय दिव्यांना दाखवून आपल्या श्रावणाचा स्वागत करा. चला आपण दिव्यांची पूजा बघूया. मी छोटीशीच माझी दिव्यांची पूजा दाखवते, बघूया आपण. आता इथे आपल्याला दिव्याची पूजा करायची. हा आपला मेन दिवा आहे, त्याला आधी आपण लावायचा. जो आपण नेहमी लावतो तो दिवा लावून द्यायचा आहे. नंतर आपण दिव्यांसाठी कोणी आलं तरी आपण बसायला हंतरून म्हणजे सोप्याची सोय करतो किंवा तशी आता आपण दिव्यांनाही सोय करायची आहे. दिव्यांसाठी आपल्याला आसन तयार करायचं आहे. याच्यावरती रांगोळी काढा किंवा खाली काढा. आपण थोडीशी खाली रांगोळी काढून घेऊया.
आपण आपला पहिला दिवा लावून घेऊया. समई लावते. दुसरी समई इथे ठेवायची. छान वाती करून छान दिवे लावायचे. छोट्या समया आहेत. दिवे बरेच आहेत पण मी लावले नाहीये. आपण सगळ्या दिव्यांमध्ये वाती करून त्याच्यात तेल घालून घेऊया. हा छोटासा दिवा आमच्या बाबूचा आहे. त्याने साधा होता, त्याला छान असं कलर केलंय. माझा हे दिवाला तो हे लावते. आपण पहिल्यांदा सगळे दिवे लावून घेऊया. बोल. आणि त्यासोबत आज आम्ही करणार आहे तिसऱ्याची पूजा. आणि आहे ना त्यासोबत वाजवायला आहे ना माझे टाळ आणि ढोलकी आहे. हां, मग आता दिवे लावून घेतल्यानंतर आपण दिव्यांची पूजा करूया. थोडं पंचपत्रात पाणी घ्यायचं, एक फूल घ्यायचं आणि पाण्याने थोडंसं दिव्यांवरती शिंपडायचं. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू घालायचं. सगळ्या दिव्यांना लावायचं हळदी कुंकू. फूल घालायचं आणि तांदूळ घालून छान पाया पडायचं. अशी आपली दिव्यांची पूजा. काहीतरी नैवेद्य ठेवायचा. घरी बनवा, विकत आणून ठेवा काही, पण दिव्यांसमोर नैवेद्य ठेवा. छान आरती वगैरे करा. तुमच्याकडे कशा पद्धती आहेत त्या पद्धतीने पूजा करा. फक्त आपल्याला दिव्यांचा धन्यवाद करायचा आहे आणि असेच आपल्या आयुष्यात उजळत राहा अशी प्रार्थना करा. नुसते घरात दिवे लावले ना तरी बघूनही खूप प्रसन्न वाटतं बघा. आणि एकाच वेळी इतके दिवे खूप छान, आणि घरातलं वातावरण पण असं प्रसन्न वाटतं. अगदी 5 एका ठिकाणी लावण्यापेक्षा 4ही बाजूला पण आपल्याला पूजा करायची असते. आज त्यांचं पूजेचं हे आहे म्हणून त्यांना एका ठिकाणी ठेवायचं असतं. आता नैवेद्य ठेवला. अशी आपली सगळी पूजा झालेली आहे. नमस्कार. आणि कमेंट पण करा खूप सारे कमेंट पण करा. आणि कमेंट मध्ये बोला कसं वाटलं आमची व्हिडिओ आणि कसं
हे डेकोरेशन लागलं. हां, कशी वाटली आमची व्हिडिओ, कशी आमच्या दिव्यांची पूजा वाटली कमेंटमध्ये सांगा. आता एक हाईपचं बटन निघालंय, तेही तुमच्यासमोर आलं तर त्याने काही पॉईंट मिळतील आम्हाला, ते दाबा. कमेंटच्या बाजूलाच असतं. चला, नमस्कार.